टाळ मृदुंगाच्या गजरात जामखेडला सोमवार दिनांक 17 रोजी श्री नागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची नागपंचमीच्या निमित्तानं यात्रा असते। गेल्या 23 वर्षांपासून या यात्रेनिमित्त श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। सकाळी विधिवत पूजा व आरती करून श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला। ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली आणि नंतर हर हर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळमृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली। संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, जयहिंद चौक, कचेरी रस्ता, जुनी कोर्ट गल्ली, महादेव गल्ली मार्गे पुन्हा खर्डा रस्त्याला आली व पुन्हा नवीन झालेल्या मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्री नागेश्वर मंदिर येथे पोहोचला। या पालखी सोहळ्यात परिसरातील टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कलशधारी महिला, पताकाधारी तरुण मुले यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली होती। दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती। शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तिमय झाले होते। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, टाळकरी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, दोन लाईन का ज्ञानोबा तुकाराम, लाईन विनंती, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम। चला पुढे पुढे टाळकरी पुढे या। सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी ज्ञानसंबंध वाचन शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व पंचमंडळी या ठिकाणी उभा राहू।
स्वामी काजी तो सादर स्वामी काजी तो सादर स्वामी काजी तो सादर आणि धीर स्वामी काजी तो सादर स्वामी काजी तो सादर स्वामी काजी तो सादर काय भक्तीच्या वाटा भक्तीच्या वाटा भक्तीच्या वाटा वाटाय भक्तीच्या वाटा मद तू भटा मद नावाव्या तू भटा मद नावाव्या तू भटा भक्तीच्या वाटा मद नावाव्या तू भटा पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जामखेडमधील 18 पगड समाज या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये अतिशय भक्तिभावाने सामील होतो आणि जामखेडमधून या ठिकाणी आत्ताच जसं पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं आहे तसं जामखेडमधील श्री विठ्ठल मंदिर, श्री हनुमान मंदिर, मुख्य पेठेतून हा जैन चौकातून बीड कॉर्नरला, त्यानंतर जुन्या गावातून श्रीराम मंदिराजवळून हा पालखी सोहळा पुन्हा नागेश्वराच्या परिसरामध्ये या ठिकाणी येऊन त्याची सांगता होते. त्यानंतर दरवर्षी मागील साधारणतः 23 वर्षापासून जे अन्नदाते आहेत तेच या ठिकाणी भंडारा करतात व जामखेडकरांच्या सर्वांच्या सहकार्यातून प्रत्येकजण या ठिकाणी आपापलं योगदान नागेश्वराच्या चरणी समर्पित करतं. या सप्ताहासाठी खास करून जामखेडची जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांनी घालून दिली ती विठ्ठल मंदिरातील सर्व सहकारी, विठ्ठल भजनी मंडळ, हरिभक्तपरायण विजयकुमार बागडे सर, त्याचप्रमाणे पंढरनाथ महाराज राजगुरू व नागेश्वर भजनी मंडळाचे धर्माधिकारी मेजर असतील, त्याचप्रमाणे बारगजे सर असतील, आदरणीय सीताराम दादा राळेभात असतील, संतोष राळेभात पाटील असतील, या सर्वांचं जामखेडकर ग्रामस्थांतर्फे मी प्रतिनिधी म्हणून सर्वांचं हार्दिक आभार मानतो. आणि उरलेल्या 3 दिवसामध्ये सर्वांनी या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र कथेचं व बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये वाणीभूषण हरिभक्तपरायण चेतन महाराज बोरसे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे व त्यानंतर जामखेडकरांच्या वतीनं सर्वांचा सामुदायिक काल्याचा प्रसाद होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी नागेश्वर सेवा मंडळातर्फे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशी असलेली जामखेडची नागपंचमी, या नागपंचमी निमित्त जामखेड येथील आपलं जामखेडचे आराध्य दैवत श्री नागेश्वर देवस्थान या ठिकाणी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपूर्ण जामखेडकर एकत्रित येऊन या ठिकाणी साजरे करत असतात. आणि हाच उत्साह चालू असताना आज 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी सप्त्याच्या 4थ्या दिवशी आज या ठिकाणी पालखीचं प्रस्थान हे संपूर्ण जामखेड शहरामध्ये या ठिकाणून होत आहे. तर संपूर्ण जामखेडकर मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. आणि असंच मी सर्व जामखेडकरांना विनंती करतो, उर्वरित आणखी 3 दिवस या सप्त्यासाठी आहे, तर आपण जास्तीत जास्त भाविकांनी या सप्त्याचा लाभ घ्यावा आणि या भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण जामखेडकरांनी सहभागी व्हावे हीच मी या ठिकाणी विनंती करतो. त्याप्रमाणे भगवान नागेश्वराच्या यात्रेचं मोठं आनंदात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. आणि या ठिकाणी सप्त्याच्या 7 दिवस सप्ताह जो सुरू असतो तो आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या सप्त्याचं वॉटरप्रूफ शेड हे या ठिकाणी सप्त्यासाठी देण्यात आलेले. तरी मी माझ्या राळेभात कुटुंबियांच्या वतीनं आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं नागेश्वर यात्रेच्या निमित्तानं तमाम जामखेड शहरातील नागरिकांना
शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.